नमस्कार. आपण आज बोलतोय अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाबद्दल. या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं रोहित पवार आणि भाजपाकडनं राम शिंदे, प्रोफेसर राम शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2019 साली या दोघांमध्येच लढत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रोहित पवार आणि राम शिंदे यामध्ये जवळपास 43,000च्या फरकाने रोहित पवार यांनी राम शिंदे यांना पराभूत केलं होतं. 2024 साली राम शिंदे आणि रोहित पवार हे एकमेकांसमोर उभे आहेत. त्यामध्ये ग्राउंड रियालिटी आपण जसं गावोगावी आणि माध्यमांच्या माध्यमातून ऐकतोय, तर रोहित पवार यांच्याकडे म्हणजे त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला विकास, म्हणजे प्रत्येक गावोगावी पोहोचवलेला विकास आणि त्यामधून त्यांनी बांधलेला जनसंपर्क हे त्यांची जमेची बाजू आहे. रोहित पवार शरद पवार यांचे नातू, तसेच पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वजनदार नेतृत्व, तेही आपल्याला त्यांच्या कर्जत जामखेड विधानसभेत ऍक्टिव्ह दिसले आणि आता ते महाराष्ट्र राज्यातही सभा घेत आहेत. यावरनं त्यांनी जवळपास त्यांचा विजय निश्चित मानलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय भाजपाचे जे उमेदवार आहेत राम शिंदे 2009 पासून 2 टर्म आमदार राहिलेले आहेत कर्जत जामखेड याचे. 2009ला ते निवडून आले, 2014ला ते निवडून आले, 2019ला रोहित पवार यांच्याकडनं त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेवरतीही त्यांना आता संधी देण्यात आली 2 वर्षापूर्वी विधान परिषद सदस्य म्हणून भाजपाकडनं. राम शिंदे यांना अहमदनगर जिल्ह्यात कर्जत जामखेड या मतदारसंघात तगडं आव्हान आहे रोहित पवार यांचं. कारण त्यामध्ये भरपूर कारणही आहेत. कारण राम शिंदे यांचा भाजपात जे सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी जसा प्रवेश केला, त्यानंतर त्यांचं आणि विखे कुटुंबियांचा संघर्ष जगजाहीर आहे. लोकसभा निवडणुकीलाही सेम गोष्ट घडली, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांची मध्यस्थी करावी लागली देवेंद्र फडणवीस यांना या दोघांमध्ये लोकसभेच्या वेळेस, ज्यामध्ये सुजय विखे हे पराभूत झाले होते आणि त्यावेळेस लोकसभेला कर्जत जामखेडमधनं लीडही मिळालं होतं निलेश लंके यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, शरद पवार गटाचे. सो निश्चितच निवडणूक खूप इंटरेस्टिंग होती. पण जसजसा आता काळ येतोय निवडणुकीचा, तर ग्राउंड रियालिटी हीच सांगते, लोकांचं आवाज हाच ऐकू येत आहे की यावेळेस कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाचा आमदार हा विधानसभेवरती जाईल. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, की ग्राउंड रियालिटी काय आहे? कोणी आपले कर्जत जामखेड विधानसभेतले प्रेक्षक असतील किंवा बाकीचे असतील तर ते कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय आणि काय असावं, आणि ग्राउंड रियालिटी तुम्हाला काय दिसतेय. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे नवीन मला व्हिडिओ अपलोड करता येतील. आणि तुम्हाला जर कुठले थॉट्स ऐकायची इच्छा असेल, तुमची विधानसभा कव्हर करायची, तर ते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.